नाशिकमध्ये काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदाघाट परिसरात आता पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। माझ्या मागे आपण दृश्यांमध्ये बघू शकताय की कशा पद्धतीनं गोदाघाट रामकुंड परिसर जो आहे तो सध्या पाण्याखाली गेलेला आहे। काल रात्रीपासून पावसानं जोर धरलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रामकुंड गोदाघाट परिसरातले छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते या ठिकाणी पाण्याखाली असल्याचं दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। यासोबतच या संपूर्ण परिसरामध्ये पूरसदृश्य परिस्थितीचं जे मापक समजलं जातं त्या दुतोंड्या मारुतीच्या जवळपास कमरेपर्यंत पाण्याची पातळी गेलेली आहे आणि त्याच्यामुळे आता ही पाण्याची पातळी आणखी वाढू शकते, कारण आज आणि उद्या 2 दिवस सलग नाशिकमध्ये येलो अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे। पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर आणखी पाणी वाढू शकतं आणि त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आपल्या सगळ्या यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलेला आहे। नाशिकच्या गंगापूर धरणातून या ठिकाणी 490 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। गोदाघाट परिसरात धार्मिक विधी ज्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत त्या शेड्समध्ये देखील सध्या पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये जे पुरोहित वर्षानुवर्ष धार्मिक विधी करतात त्यांना सध्या गोदाकाठाच्या बाजूला या ठिकाणी आपले धार्मिक विधी पार पाडावे लागत आहेत। आज आणि उद्या पाण्याचा जोर वाढल्यास पूरसदृश्य परिस्थिती आणखी निर्माण होऊ शकते आणि त्या अनुषंगानं गोदाघाट परिसरातल्या रहिवाशांना प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।